शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2024 अंतर्गत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी शुक्रवारी रात्री उशिरा सहकार विभागाने जाहीर केली। या यादीत नगर जिल्ह्यातील 1,378 गावातील शेतकऱ्यांची सोसायटी निहाय नावे आहेत। कर्जमाफीत नावे असलेल्या शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने जिल्हाभर गावोगावी पाठवली असली तरी पहिल्या दिवशी यादीतील नावानुसार आधार प्रमाणीकरणाच्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागले। तसेच पहिल्या दिवशी कर्जमाफीच्या यादींविषयी माहिती नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाला फारसा उत्साह दिसला नाही। जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने तुघलकी निर्णय सभासदांवर लादल्याचा प्रकार चालवलेला आहे। त्या विरोधात शनिवारी शिक्षक सभासदांनी नगरमध्ये बँक प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे। शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुंबे, रघुनाथ झावरे, सुजित बनकर हे उपोषणाला बसले असून या आंदोलनाला ज्येष्ठ शिक्षक नेते डॉक्टर संजय कळमकर, बाबासाहेब जगताप यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला आहे। यावेळी शिक्षक बँक प्रशासनाने रिझर्व्ह बँकेचे बनावट दाखल्यांचा आधार घेतला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। स्वस्तिक बस स्थानकावर ST बसमध्ये चढताना एका महिलेचे गर्दीचा फायदा घेत 3.5 लाख रुपयांचे सुमारे 3.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लांबवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी वैशाली देवीदास कसाळ यांनी फिर्याद दिली आहे। त्या शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास स्वस्तिक बस स्थानकातून ST बसमध्ये चढत होत्या। त्यावेळी बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती। या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांचे पर्समध्ये ठेवलेले दागिने हात चालाकीने चोरून नेले। विद्यार्थी ऊसतोड मंजूर, शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि झोपडपट्टी धारकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचमहा आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, ऊसतोड मजूर, झोपडपट्टी धारक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निंबाळक बायपास परिसरातून सुमारे 5.83 लाख किमतीचे 29 ग्रॅम मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजस्थानमधील तरुणाला शनिवारी न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या काळात आरोपीकडून MD ड्रग्सच्या पुरवठा साखळीबाबत तसेच त्यांच्या स्थानिक संपर्काबाबत सखोल चौकशी केली जाणार आहे। अटक आरोपी रवी प्रकाश भेराम बिश्रोई याच्याकडून MIDC पोलिसांनी 29.16 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते। प्राथमिक चौकशीत आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी अहिल्यानगरात आणत असल्याचं निष्पन्न झाले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।